नमस्कार मंडळी, श्रद्धाज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज मी बनवणार आहे गव्हाच्या पिठाचे पारंपरिक पद्धतीने लाडू। तर त्यासाठी मी 3 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। अर्धी वाटी तेल मी कढईमध्ये गरम करून घेतलेलं आहे। तर ते तेल आता या पिठामध्ये मी ओतून घेतलं आहे। त्यानंतर तेल असं गरम असतानाच पिठाला व्यवस्थित तेल चोळून घ्यायचं आहे। पूर्ण पिठाला तेल चोळून घेतल्यानंतर हातामध्ये असं दाबून पाहायचं आहे गोळा तयार होतो का, आणि गोळा तयार झाला का नंतर पीठ मळायला घ्यायचं आहे। इथं मी थंड पाणी घेतलेलं आहे। जेवढं पाणी लागेल तेवढं टाकून घट्ट असा पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे। तर इथं मी पिठाचा गोळा मळून घेतलेला आहे। अर्ध्या तासासाठी तो झाकून ठेवला होता। अर्ध्या तासानंतर असा थोडासा गोळा तोडून मी शेंगोळ्याच्या आकारासारखी अशी याची काडी बनवून घेणार आहे। त्यानंतर दोन्ही टोक असे चिटकून असे हातामध्ये धरून लाडू बनवून घ्यायचा आहे। खूप सोप्या पद्धतीने हा लाडू बनवता येतो। तर मी अजून एक लाडू बनवून दाखवते। तुमच्या भागामध्ये असे लाडू बनवतात का नाही हे कमेंट करून नक्की सांगा। तर परत एकदा मी इथं ही काडी बनवलेली आहे। तर आता याचे दोन्ही टोक जोडून घ्यायचे आहेत आणि दोन्ही टोक जोडून घेतल्यानंतर हातात इकडच्या धरून असा लाडू चिटकून घ्यायचा आहे। लाडू व्यवस्थित चिटकवायचा आहे जेणेकरून तळताना तो निसटणार नाही। तर या पद्धतीने राहिलेले लाडू मी बनवून घेते। कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तर तेल गरम झालं का यामध्ये लाडू सोडून घेणार आहे। आता एक साइड लाडूची तळून झाली का लाडू आपल्याला उलथून घ्यायचे आहेत। लाडू उलथून घेतल्यानंतर इथं मी ताटामध्ये गूळ बारीक किसून घेतलेला आहे। त्यामध्ये चिमूटभर बेसन पीठ टाकलेलं आहे जेणेकरून गूळ लाडूला व्यवस्थित चिकटतो। आणि हा गूळ आता लाडूवर टाकून घ्यायचा आहे आणि गॅस एकदम कमी करून झाऱ्यानं असं थोडं थोडं हलवून दोन्ही साइडनं लाडू व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत। तर तुम्ही सुद्धा या पद्धतीनं लाडू नक्की बनवून पहा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।